बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी वन विभागाचं कार्यालय आणि गाडी पेटवली. 2 नोव्हेंबरच्या दुपारी 4च्या सुमारास शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येत रस्ता रोको आंदोलन केलं. याचवेळी संतप्त जमावाने वन विभागाच्या पिंपरखेड इथला बेस कॅम्प आणि वन विभागाची गाडी पेटवली. तातडीची उपाययोजना म्हणून मुख्य वनरक्षकांनी या बिबट्याला आता ठार मारण्याची परवानगी दिली आहे. या आदेशानंतर शार्प शूटरच्या टीमला घटनास्थळी बोलवण्यात आलंय. सध्या या परिसरात बिबट्यांना पकडण्यासाठी 25 पिंजरे आहेत. ड्रोनद्वारे टेहळणीही केली जाते. ऊसाच्या शेतात जन्मलेल्या आणि कधीही जंगलात न राहिलेल्या बिबट्यांची दहशत गेल्या काही वर्षांपासून जुन्नर शिरूर तालुक्यात वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यातच बिबट्याच्या हल्ल्यात पिंपरखेड मधल्याच 5.5 वर्षांच्या शिवण्या बोंबे हिचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच आठवड्यात या परिसरातून 2 बिबटे जेरबंद करण्यात आले. गेल्या 24 वर्षात जुन्नर वन विभागात 50हून जास्त लोकांचा जीव गेलाय, तर शेतकऱ्यांकडील 26,000हून अधिक पाळीव जनावरं फस्त केली गेली आहेत. विशेष म्हणजे गेल्या 5-6 वर्षात हे हल्ले तुलनेनं वाढले आहेत. जुन्नर विभागात 1000हून अधिक बिबट्यांचं वास्तव असल्याचं सांगण्यात येतं. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून या भागात एकूण 6 धरणं बांधण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड सुरू केली आणि बिबट्यांच्या अधिवासात या ऊस शेतीचं क्षेत्रही वाढलं. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात कदाचित बिबटे जंगलाबाहेर पडू लागलेत, असं वन्यजीव अभ्यासक सांगतात.